पालघरचा हा शिरगाव बीच आहे. बीचवरती फिरताना जो आल्हाददायक आनंद घेण्यासाठी आपण येतो तो आनंद घेतला. परंतु जे एक भयान वास्तव आणि जे मनाला एकदम छिन्नविछिन्न करणारी घटना घडून म्हणजे लक्षात आली ती म्हणजे आता मार्गशीर्षचे गुरुवार झाले आणि सगळ्या महिलांनी भक्तिभावानं महालक्ष्मीची पूजा केली आणि विसर्जनाच्या दिवशी मग त्यांनी इथे समुद्रावरती येऊन ते सगळं विसर्जन केलं आणि विसर्जनामध्ये मला ह्या देवीच्या सुंदर अशा मुखवट्या बीचवरती पाहायला मिळाल्यात. मोठ्या श्रद्धेनं आपण याची पूजा केली आणि आज ती कुठंतरी घाणीमध्ये, कुठेतरी प्लास्टिकच्या कचऱ्यांमध्ये आणि अस्ताव्यस्त पडलेलं दिसतं आहे. तर मला एकच म्हणायचं आहे की आपली पूजा पद्धती ज्यापासून सुरुवात झाली तेव्हा हे मुखवटे नव्हते आणि याची खरंच आजही आवश्यकता नाही, उद्या पण राहणार नाही आहे. तर आपण आपली पूजा पद्धती आस्था पुन्हा दिशेने घेऊन जातो आहे आणि आपल्या देवांचा मान, अपमान, सन्मान कुठल्या स्तराला नेतो आहे याचा आपण थोडासा विचार केला पाहिजे. डेकोरेशन आणि तात्पुरत्या आनंदासाठी आपण देवांची विडंबना होऊ नये याचं आपण लक्ष ठेवलं पाहिजे. आता हे बघू शकता समुद्रकिनारा. काल मी या समुद्रकिनाऱ्याने फिरलो. जवळपास 20-25 मुखवटे आम्हाला या ठिकाणी असेच पडलेल्या अवस्थेमध्ये दिसलेले आहे. तर कृपया याच्या व्यतिरिक्त आपल्याला आपली पूजा पद्धती जोपासता येईल का याचा विचार करावा. धन्यवाद.